नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. पाहूया आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. खाजगी बस सेवेशी स्पर्धा करताना प्रवासी हाच आपला परमेश्वर असे मानून आणि प्रवाशांच्या सेवेसाठी त्या ब्रीदवाक्यानुसार प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 5150 इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या. या बसेसच्या लोकार्पण सोहळा येथील खोपट बस स्थानक या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे सचिव पराग जैन, व्यवस्थापकीय संचालक माधव पुसेकर, गोपाल लांडगे, मीनाक्षी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. 5000 एअर कंडिशन इलेक्ट्रिक व्हेकल बसेस लोकार्पण झालेलं आहे. टप्प्याटप्प्याने या सगळ्या बसेस ताफ्यामध्ये दाखल होतील आणि सध्याच्या युगामध्ये समतोल राखण्यासाठी, पोल्युशन कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकलची आवश्यकता आहे आणि 5150 इलेक्ट्रिक व्हेकलचा लोकार्पण झालेला आहे. चांगली सेवा, गाडी सुंदर आहे, चांगली आहे, प्रवाशांना अतिशय चांगला प्रवास त्यांना करता येईल आणि त्यामुळे आज एक चांगली सुरुवात अशी परिस्थिती होती. आज तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी पाहणी केली. वरती घे ना, वरती घेतला. किती वर घेतला? मला किती काय दिसतंय का मला? तो माईक 5150 एअर कंडिशन आणि इलेक्ट्रिक व्हेकल आणि ज्या एस टी आहेत प्रवासी खरं म्हणजे एस टी महाराष्ट्राची गाव तिथे रस्ता म्हणतो तसं गाव तिथे एस टी ही लालपरी गोरगरिबांसाठी काम करते, सेवा देते आणि एस टीची देखील व्यवस्थित निगा देखभाल राखली पाहिजे. एस टी स्वच्छ असली पाहिजे, धूळमुक्त असली पाहिजे, त्याचा व्यवस्थित मेंटेनन्स केला पाहिजे आणि त्याचबरोबर एस टी स्टँड जे आहेत, एस टी डेपो आहे, ते देखील स्वच्छ असले पाहिजे. त्यांची रंगरंगोटी व्यवस्थित असली पाहिजे, त्यांची डागडुजी व्यवस्थित असली पाहिजे. पब्लिक टॉयलेट ज्या महिला भगिनी आमचे बांधव यूज करतात ते पब्लिक टॉयलेट स्वच्छ असले पाहिजे. त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा या स्वच्छतेसाठी वापरली पाहिजे. एस टी डेपो देखील सुंदर असला पाहिजे आणि त्याचबरोबर एस टी डेपोचे जे ड्रायव्हर कंडक्टर आहेत यांचं विश्रांतीगृह जे रेस्ट रूम आहे ते देखील मी आता पाहून आलो. टॉयलेट बाथरूमची देखील पाहणी केली, त्याच्यामध्ये सुधारणा करावी लागेल. मी MDना सूचना केलेल्या आहे. एका महिन्याच्या आत हे सगळं चांगलं एक मॉडेल तयार करा आणि जे एस टी ड्रायव्हर कंडक्टर थकून भागून तिथे विश्रांती करतात त्यांना तिथे चांगल्या सोयीसुविधा असल्या पाहिजे. पिण्याचं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, आंघोळीला गरम पाणी मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर तिथे आतमध्ये जो विश्रांतीगृह आहे त्याची स्वच्छता असली पाहिजे. या सर्व सूचना मी केलेल्या आहेत. मला अपेक्षित आहे की लवकरच याचं एक मॉडेल डेपो म्हणून करतील आणि पूर्ण राज्यामध्ये आपण हे सगळं याच्यामध्ये पुढे त्याची अंमलबजावणी करू. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे
16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. नवी मुंबईतील APMC बाजारात तूरडाळीचे दर वाढले आहेत. तूरडाळीच्या दरात प्रति किलोला 10 ते 15 रुपयांनी वाढ झाली आहे. बाजारात मागील अनेक दिवसांपासून तूरडाळीची आवक घटल्याने त्याचा परिणाम दरावर झाला आहे. लातूर, गुजरात, उत्तर प्रदेश आणि अन्य ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात तूरडाळ येत आहे. काही दिवसात आवक अजून वाढण्याची आशा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दर वाढल्याने ग्राहक नाही आहे, त्यामुळे व्यापारी चिंतेत आहेत. तूर डाळीचे बाजारपेठात 10 ते 15 रुपयाची वाढ झालेली आहे. आवक नसल्यामुळे आणि कमी दराचे माल नसल्यामुळे तूर डाळीची बाजार थोडी टाईट झालेली आहे. आधीचे भाव होते मध्ये कमी होऊन एकदम आधीचे भाव तर होते 180, 90, 200 पर्यंत. पण ते नवीन डाळ आल्यामुळे त्यांची 30-40 रुपयांनी कमी झाली होती. परत 10-15 रुपयांनी वाढ झालेली आहे. बाजारामध्ये कुठून डाळी येते इंदोर, UP, गुजरात, MP, चौघ बाजूने महाराष्ट्राची लातूर आणि 4-5 प्रदेशामधून डाळ येते. प्रतिसाद काहीच नाही. आता गिराक सगळे बोंबाबोंब करतात. एवढा भाव वाढला तूर डाळ. तर जे 4 किलो 5 किलो घेत असेल तर 2 किलो 3 किलोवर अडकतात. आहे शक्यता आहे. जर आवक ती चांगली झाली आणि शासन दरम्यानगिरी केलं तर जरा थोडंफार कमी होण्याची संभावना. काय नाही, फटका नाही, काय नाही. रसिक हो नमस्कार. मी मनाली देव. ठाणं म्हणजे माझं सर्वस्व. ठाण्यातच माझा जन्म. माझं शिक्षणही ठाण्यातलं. मी कथ्थक नृत्याचं शिक्षण घेतलं ते माझ्या गुरु डॉक्टर सोमंजिरी देव यांच्याकडनं, त्या ठाण्यातल्या. पुढे लग्न झालं पंडित मुकुंदराज देव यांच्याशी, ते ठाण्यातले. मी घडले ठाण्यात, वाढले ठाण्यात आणि अजूनही घडतेच आहे. अशा ठाण्याविषयी किती बोलू आणि किती नको असं खरं तर आहे. आज कथ्थकचे प्रोग्राम करण्यासाठी मी विदेशात जात असते. तरी आठवण असते ती ठाण्याची आणि कधी परत येते याची ओढ लागलेली असते. तर अशी मी ठाणेकर, आम्ही ठाणेकर.
आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.